नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. इराणी टोळीचं सराईत सोनसाखळी चोरटा गजाआड. भिवंडी गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई. 19 गुन्ह्यांची उकल. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील भिवंडी आसपास परिसरात वाढत्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने धडक मोहीम राबवून इराणी टोळीतील सराईत सोनसाखळी चोरटा अब्बास शब्बर जाफरी याला पोलीस ठिकाणी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्या अधिक चौकशीत तब्बल 19 गुन्ह्यांची कबुली आरोपीने देत त्याच्याकडून 23,89,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ठाणे गुन्हे शाखा युनिट 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी भिवंडीच्या शांतीनगर परिसरात सापळा रचून इराणी टोळीतील सराईत आरोपीस अटक केली. अटक झालेला आरोपी अब्बास शब्बर जाफरी राहणार भिवंडी त्याचबरोबर मुजा बिल्डिंगच्या बाजूला शांतीनगर याला 3 जानेवारी रोजी 10 वाजण्याच्या सुमारास अटक केली. त्याच्या अधिक चौकशीत आरोपीने ठाणे पोलीस आयुक्तालयात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीसह मोटारसायकल चोरी व मोबाईल फोन चोरीचे दाखल असलेल्या 19 गुन्ह्यांची उकल केली. त्याचबरोबर 306 ग्रॅम वजनाचे 23,89,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात पथकाला यश आलं आहे. अटक आरोपीत अब्बास शब्बर जाफरी याच्या विरोधात विविध पोलीस स्थानकामध्ये 19 गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाची कारवाई. सोनसाखळी करणाऱ्या इराणी टोळीच्या गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाच्या कारवाईने सोनसाखळी करणाऱ्या इराणी टोळीची दाणादाण उडाल्याचे चित्र दिसत आहे. हळूहळू या पुढे घ्या सर्व. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये जे काही चेन स्नॅचिंगचे घटना घडत आहेत त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त डोंगरे सर यांच्या आदेश होते की यामध्ये आपल्याला जे स्ट्रीट क्राईम्स आहेत त्याच्यावरती आपल्याला आळा बसवायचा आहे. त्या अनुषंगाने डिटेक्शन असेल, प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन असेल, या अनुषंगाने कारवाई करताना त्या गुन्हे शाखेच्या युनिट 2 चे सिनियर PI सचिन गायकवाड आणि यांच्या टीमला एका गुन्ह्यामध्ये हा अली इराणी उर्फ अब्बास शब्बर जाफरी राहणारा हा पिराणीपाडा भिवंडीचा आहे याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने यांनी ट्रॅप आयोजित केला आणि त्याच्यामध्ये त्याला अरेस्ट केलं. या अरेस्ट केल्यानंतर इंट्रोगेशनमध्ये असं समोर आलं की याचे जवळजवळ याने 15 चेन स्नॅचिंगचे गुन्हे आपल्या ठाणे पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये केलेले आहेत. 2 मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे केलेले आहेत आणि 3 मोटरसायकल चोरी करून ह्या गुन्ह्यामध्ये वापरलेले आहेत. यामध्ये जवळजवळ 306 ग्रॅम वजनाचं सोनं मुद्देमाल आपण हस्तगत केलेलं आहे. 4 मोबाईल हस्तगत केलेले आहेत आणि 3 मोटरसायकल याच्यामध्ये मुद्देमाल जप्त केलेला आहे. एकूण 23,89,000 रुपयाचा मुद्देमाल आपण याच्यामध्ये जप्त केलेला आहे. अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी याच्यामध्ये युनिट 2 चे सिनियर PI सचिन गायकवाड, त्यांची टीममध्ये API धनराज केदार, API डोके, API माळी, PSI राजेंद्र चौधरी, निसार तडवी आणि अशी पूर्ण टीमने केलेले आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स,
फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. विकास पत्रकारिता शासन संवाद कार्यशाळा. पत्रकारितेतील नवे बदल समजणे आवश्यक. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे. पत्रकारिता हे संवादाचे दुधारी माध्यम आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवल्या जातात. त्याचप्रमाणे जनतेच्या अडीअडचणी शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम देखील पत्रकारितेच्या माध्यमातून केलं जातं. पत्रकारांनी अधिकाऱ्यांना अनौपचारिक पद्धतीने भेटून विकासविषयक संवाद साधणं आवश्यक आहे. पत्रकारितेतील नवनवे बदल समजून घेणं आवश्यक आहे, असे मत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी व्यक्त केलं. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधीनस्थ असलेल्या विभागीय माहिती कार्यालय कोकण भवन व जिल्हा माहिती कार्यालय ठाणे आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी आज ठाणे महानगरपालिका कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे विकास पत्रकारिता शासन संवाद या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. विकास पत्रकारिता या विषयावरती राज्यातील ही पहिली कार्यशाळा आहे. या कार्यशाळेस ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉक्टर गणेश मुळे, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य संजय पितळे, कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य मनोज जालनावाला, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, ठाणे जिल्हा आणि नवी मुंबईतील विविध पत्रकार संघटनेचे पदाधिकारी, ठाणे आणि नवी मुंबईच्या ग्रामीण आणि शहरी भागातील पत्रकार मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर, कैलासवासी नरेंद्र बल्लाळ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतरण झालेलं आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पत्रकारितेच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांनाच कल्पना आहे. वेगवेगळे आयाम आहेत, वेगवेगळे अंग आहेत. या सगळ्याच अंगाचा उहापोहास करण्यापेक्षा तुम्ही सर्वजण त्याचा अंगीकारलेला आहे. त्यामुळे साधारणपणे पत्रकारितेच्या बाबतीमध्ये जास्त म्हटलं जातं की एबीसी ऑफ द न्यूज काय असावी, त्याच्या संदर्भात मी सांगण्याची गरज नाही, परंतु असं ॲक्युरसी, प्रायव्हिटी आणि क्लॅरिटी ऑफ द न्यूज जर असेल तर सर्वांना न्यूज व्हॅल्यू प्राप्त होते. मग त्या अँगलला आपण सर्वजण विचार करतात. आणि मला 100% खात्री आहे की ठाणे आणि या परिसरातले आपले सगळेच पत्रकार बांधव या एबीसी हे जे मूलमंत्र आहे, सूत्र आहे, त्या सूत्राचा आपल्या दैनंदिन आचरणामध्ये, अर्थसंकलनामध्ये, वार्तांकनामध्ये आणि पत्रकारितेमध्ये आपल्या जीवनामध्ये आपण अंगीकारलेला आहे. पत्रकाराच्या पर्स्पेक्टिव्ह बोलतोय. मी जी पत्रकारिता करतोय त्यातून जर शहराबद्दल बोलत असो तर शहरामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण होण्याच्या दृष्टिकोनातून काही रिझल्ट मिळतोय का? रिझल्ट मिळणं फार महत्वाचं. निगेटिव्ह आलेली बातमी ही फीडबॅक म्हणून पाहिली पाहिजे, टीका म्हणून नाही पाहिली पाहिजे. हे आमचं करतो. लाईकवाईज कुठलीही बातमी देताना ती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह नसते. ती बातमी जी आहे त्याचं वस्तुनिष्ठ रिपोर्टिंग असतं. ती बातमी जर विकासाला हातभार लावणारी असेल तर आपली पत्रकारिता योग्य दिशेने जाते. उदाहरणार्थ महानगरपालिकेने निसर्ग वाचनालयाची बुक केली, त्याच्या बातम्या अनेक लोकांनी छापल्या. ही बातमी छापणं का गरजेचं? कारण भाषा संस्कृतीचा प्रसार झाला. आज नागरिक मोबाईलशी जेवढे जोडलेले ते बंद होऊन पुस्तकांशी जोडले गेले पाहिजे. आणि ही एक व्यापक चळवळ निर्माण झाली तरच होईल. चळवळ व्हायची सुरुवात कुठेतरी एका छोट्या गोष्टीपासून होते आणि त्यामुळे ही सामाजिक बांधिलकी म्हणून का होईना अशा बातम्या आल्या पाहिजे. लाईकवाईज शौचालयांची दुरावस्था आहे, रस्त्यावर खड्डे पडले, ह्या बातम्या सुद्धा तेवढ्याच परखडपणे कुठलेही शुगर कोटिंग न करता आले. आणि तो फीडबॅक नागरिकांना गाडीतून जाताना खड्डा येईल का जाणवतो ना, ते बातमी वाचून वाचणाऱ्याला तो पोहोचला. ह्याला म्हणायचं वस्तुनिष्ठ. आणि अशा पद्धतीने जर विकास पत्रकारिता म्हणजे आपल्या रिपोर्टिंगच्या माध्यमातून समस्येचा बल ते विधायक पद्धतीने, दोन्ही विधायकच पाहिजे, पण एखादी चांगुलपणाची चळवळ निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून होत असेल किंवा चुकीच्या गोष्टी त्या ऑथॉरिटीच्या निदर्शनास आणून देण्यामुळे होत असेल, त्या दोन्ही बाबी तेवढ्याच महत्वाच्या मला वाटतात. आणि त्या पद्धतीने जर आपली पत्रकारिता जात असेल तर आपण योग्य दिशेने चाललो. अशा पद्धतीने हे आपल्याला कंपास म्हणून काम करू शकतो. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत.
आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांचा दर्जा निकृष्ट, नियोजन समितीच्या बैठकीत पोलखोल. सुरू असलेल्या रस्त्यांची कामं सुमार दर्जाची असून ठेकेदारांना बनवाबनवी केली जात आहे. सुरू असलेल्या रस्त्यांची कामे सुमार दर्जाची असून ठेकेदारांकडून बनवाबनवीची कामं केली जात आहेत. अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत असल्याने जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांची वाट लागल्याचा धक्कादायक आरोप आमदारांनी केला आहे. तब्बल 9 आमदारांनी रस्त्याच्या कामाबाबत संताप व्यक्त केला, तर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत आमदारांनी रस्त्याच्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जिल्ह्यात रस्त्यांची कामं अर्धवट असून अनेक ठिकाणी मोठमोठे अपघात होत आहेत. त्यातच आता निवडणुका तोंडावर आल्या असल्याने मतदारांना देखील सामोरे जायचं आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामासह जिल्ह्यातील अनेक विकास कामांनी वेग धरल्याचं भासवले जात आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या जिल्ह्यात रस्त्याच्या कामाबाबत आमदारच तक्रार करत असतील तर राज्यात काय परिस्थिती असेल असा सवाल उपस्थित झाला आहे. या बैठकीत आमदार महेश चौगुले, रहीस खान, किसन कथोरे, बालाजी किणीकर, कुमार ऐलानी, गणपत गायकवाड, प्रमोद पाटील आणि गीता जैन या 9 आमदारांनी सुरू असलेल्या रस्ते कामांच्या दर्जावरती प्रश्न उपस्थित केलेला आहे. रस्त्यांची कामे पूर्ण व्हावीत या दृष्टीने ठेकेदारांकडून घिसाडघाई सुरू असल्याची तक्रार उपस्थित आमदारांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे केली. यावर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. या रस्त्यांची क्वालिटी कंट्रोल तपासणी झाली असेल त्या रस्त्यांची तपासणी करण्यात यावी. ज्या रस्त्याचे आयुष्य साधारण 5 ते 7 वर्ष असेल मात्र रस्ते वर्षभरातच खराब झाले असतील तर अशा ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या वित्त वर्षातील प्रशासकीय मान्यता आणि खर्च याचा प्रामुख्याने आज मी आढावा घेतला. एकूण सन 23-24च्या कामांपैकी 72% कामांना प्रशासकीय मान्यता दिलेल्या आहेत आणि खर्च झालेल्या रकमेचं प्रमाण हे 38% आहे. परंतु उर्वरित ज्या प्रशासकीय मान्यता आहेत त्या तात्काळ लवकर देण्याचे आदेश आजच्या बैठकीमध्ये मी दिले आणि खर्चाचंही प्रमाण, कारण आता जसे जसे पूर्वीचे कामं झालीत त्यांची देयकांचे प्रस्ताव येतात त्याप्रमाणे निधी वर्ग केला जातो. पण एकही काम हे 31 मार्चच्या निधी परत जाणार नाही, पूर्ण 100% निधी खर्च केला जाईल अशा पद्धतीचे सक्त निर्देश आज प्रशासनाला या ठिकाणी मी दिलेले आहेत. या वर्षीकरता 24-25 जिल्हा वार्षिक नियोजनचा आराखडा गतवर्षी आपल्याला 750 कोटी रुपये वाढीवसह मिळालेला होता. यंदा
शासनानं 635 म्हणजे दरच वर्षी तसं असतं 635 कोटीचा आराखडा करायला सांगितलेला आहे. पण त्याच्या अगेन्स्ट जिल्ह्यातल्या कामाची निकड, जिल्ह्यातल्या कामांची आवश्यकता, लोकप्रतिनिधींची मागणी या सगळ्याचा विचार करून आजच्या बैठकीमध्ये 1016 कोटी रुपयांचा एकत्रित जिल्हा नियोजनचा आराखडा शासनाला एवढा निधी मिळावा याची विनंती करणारा आराखडा आज आपण जिल्हा नियोजन समितीनं त्याला संमती दिली. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.